जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेवटी नक्की कमेंट करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर बघा, आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे स्टीव्ह वॉव यांचे आत्मचरित्र आहे. पुढील प्रश्न बघा, शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? तर बघा, जो शारदा कायदा होता हा बालविवाहाशी संबंधित होता. पुढील प्रश्न बघा, ताज कॉरिडॉर प्रकरण कोणत्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे? तर बघा, ताज कॉरिडॉर प्रकरण हे कुमारी मायावती यांच्याशी संबंधित होते. पुढील प्रश्न, भीमबेटका कोणत्या राज्यात आहे? तर बघा, भीमबेटका एक उद्यान आहे, हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. मध्य प्रदेशमध्ये आता एकंदरीत 8 राष्ट्रीय उद्यान आहेत आणि व्याघ्र प्रकल्प रातापानी जो की भारतात 57वा गणला गेला आहे, तो देखील मध्य प्रदेश या राज्यातच आहे. पुढील प्रश्न, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, देवधर ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, क्षयरोग संशोधन संस्था कोठे आहे? तर बघा, क्षयरोग संशोधन संस्था ही चेन्नई या शहरात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ताक आंबट होते? तर बघा, लॅक्टिक ॲसिडमुळे ताकाला आंबटपणा येत असतो. पुढील प्रश्न, रक्तभिसरण प्रक्रियेत दाब मोजण्याकरिता कोणत्या रासायनिकाचा उपयोग करतात? तर बघा, कोबाल्ट 60 जो की कर्करोगावर देखील गुणकारी असतो. रक्तभिसरण प्रक्रियेत दाब मोजण्याकरिता कोबाल्ट 60चा उपयोग करतात. पुढील प्रश्न, या ग्रीक शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पृथ्वीच्या परिघाचे मापन केले? तर बघा, या ग्रीक शास्त्रज्ञाने म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इयरटोथेनिस यांनी पृथ्वीच्या परिघाचे मापन केले होते. पुढील प्रश्न, मानवी शरीरात अंदाजे किती स्नायू असतात? तर बघा, मानवी शरीरात अंदाजे 700 स्नायूंची संख्या असते. पुढील प्रश्न, अंड्यामध्ये कोणते प्रथिन असते? तर बघा, अंड्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी ग्लोब्युलिन हे प्रथिन अंड्यामध्ये असते. पुढील प्रश्न, सिमेंटमधील महत्त्वाचा घटक कोणता? तर सिलिका हा सिमेंटमधील महत्त्वाचा घटक मानला जातो. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते? बघा, हे IPC मधलं विचारलंय. सध्या IPCचं नाव बदललंय, कलम देखील बदलले आहेत. त्यावेळेस याचं उत्तर 304 होतं. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या डॅश डॅश असून सदस्याची मुदत डॅश डॅश असते? तर बघा, विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते? 78 आणि वय किती असतं त्यांचं? 6 वर्षापर्यंत त्यांचा कालावधी असतो. पुढील प्रश्न, रुपयाचे अवमूल्यन म्हणजे? अर्थशास्त्रातला प्रश्न आहे. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? तर रुपयाचे अवमूल्यन म्हणजे रुपयाची किंमत कमी होणे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅश डॅश उपयोग करतात? तर बघा, अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग केला जातो. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, मुळा प्रवरा संगम कोठे होतो? तर बघा, अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासे या ठिकाणी मुळा प्रवरा संगम होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना देवनार या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते? साहजिकच आहे, वटपौर्णिमालाच वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तर बघा, सध्याचा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद महाराष्ट्र या ठिकाणी सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश यांच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडले? म्हणजे बीडचं आधीचं नाव काय होतं? चंपावती नगर. कोणाच्या काळात बीड पडलं? मोहम्मद तुघलक. पुढील प्रश्न, डॅश डॅश हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होय? तर ऑप्शन क्रमांक बी सी राजगोपालाचारी हे भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर जनरल, भारतीय गव्हर्नर जनरल. आणि जर शेवटचे इंग्रज गव्हर्नर विचारले तर लॉर्ड माउंटबॅटन होते. पुढील प्रश्न,
स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश कोणत्या सूचीत केला जातो? 3 सूचींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश राज्य सूचीमध्ये केला जातो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेतो? राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? 26 एप्रिल 1994. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 3 संस्था येतात: जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या सर्वांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था घेत असते. आणि 6 संस्थांचे वयोमर्यादा 21 वर्ष असणे आवश्यक असते. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो? मला तुम्ही कमेंट करून सांगा. 31 ऑक्टोबर हा कोणाचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करतो? पुढील प्रश्न बघा. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे. याचं उत्तर आहे थेम्स नदीच्या काठी लंडन शहर वसलेले आहे. लंडनची गंगा म्हणून देखील थेम्सला ओळखले जाते. पुढील प्रश्न. कोणत्या देशास युरोपचे कॉकपिट असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक सी, स्पेन या देशाला युरोपचे कॉकपिट असे म्हटले जाते. पुढील प्रश्न. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे? तर बघा, महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. कुठे कुठे? परळी वैजनाथ बीड, औळा नागनाथ हिंगोली, घृष्णेश्वर वेरूळ, भीमाशंकर पुणे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक. पुढील प्रश्न बघा. लंगफिश हा मासा डॅश डॅशद्वारे श्वसन करतो. त्याच्या नावातच उत्तर दडलेलं आहे फुफ्फुस. फुफ्फुस याच्या आधारे लंगफिश हा मासा श्वसन करतो. पुढील प्रश्न. राज्यसभेच्या सदस्याची मुदत किती वर्ष असते? तर बघा, राज्यसभेच्या सदस्यांची मुदत विचारल्यास 6 वर्ष असतात. प्रश्न फिरून देखील विचारला जातो. राज्यसभाची मुदत किती असते? बघा, राज्यसभा बरखास्त होत नाही, ते स्थायी सभागृह आहे. पुढील प्रश्न बघा. आसामचा नृत्य प्रकार कोणता? खूप कॉमन प्रश्न आहे. आसामचा नृत्य प्रकार बिहू आहे. महाराष्ट्रात सर्वात मुलांना हा प्रश्न पाठ असेल. पुढील प्रश्न. घाशीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर बघा, विजय तेंडुलकर यांनी घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिले होते. पुढील प्रश्न. समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात? तर बघा, फॅदम, ज्याला आपण सोनार तंत्रज्ञान देखील म्हणतो, याच्याने समुद्राची खोली मापली जाते. पुढील प्रश्न. फिल्म अँड दूरचित्रवाणी शिक्षक केंद्र राज्यात डॅश या ठिकाणी आहे. तर बघा, याचं उत्तर आयोगाने नागपूर असं केलं होतं, पण याचं खरं उत्तर पुणे आहे. म्हणजे मी आयोगाच्या पुढे सांगत नाही आहे, पण जेव्हा नवीन प्रश्न उत्तर आले होते तेव्हा त्याच्यात पुणे उत्तर दिलं होतं. तर जुन्या प्रश्नपत्रिका बघून मुलं कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी पुणे उत्तर सांगतोय. पुढील प्रश्न. भुईमुगाच्या शेंगदाण्यात किती टक्के तेल असते? तर बघा, भुईमुगाच्या शेंगदाण्यात 20 ते 40% 40 ते 50% इतके तेल भुईमुगाच्या शेंगात आढळते. पुढील प्रश्न. पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते, काय कारण आहे? तर पाण्यात बुडालेली काठी वाकडी दिसण्याचे कारण असते प्रकाशाचे अपवर्तन. पुढील प्रश्न. NSG म्हणजे काय? तर बघा, NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. ऑप्शन क्रमांक ए. मित्रांनो, जर प्रश्न फास्ट असतील तर तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा. आपण व्हिडिओ स्लो घेऊ, पण आपण PYQ प्रश्न घेतोय म्हणून फास्ट घेतोय, कारण की जास्तीत जास्त प्रश्न आपण इथे कव्हर करू शकू. पुढील प्रश्न. देशातील पहिले न्याय शहर म्हणून कोणते शहर विकसित करण्यात आले होते? तर बघा, अमरावती हे शहर देशातील पहिले न्याय शहर म्हणून विकसित करण्यात आले होते. अमरावती कुठलं? आंध्र प्रदेशमधलं, आपलं अमरावती नाही. पुढील प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा, 28 ऑगस्ट 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न बघा. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पवनार आश्रम विनोबा भावेंचं वर्धा या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न. नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे? तर बघा, नॅशनल फायर कॉलेज नागपूर या शहरात आहे. पुढील प्रश्न. कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं देखील उत्तर नागपूरच आहे. पुढील प्रश्न. आशियातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोणती? तर बघा, बिकानेर, जी की राजस्थान या राज्यात आहे. बिकानेर ही आशियातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? बघा, यामध्ये ऑप्शन नाही आहे.
1945 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली होती, ज्याला आपण IMF म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. याची स्थापना 1945 मध्ये होती. हे मिसकॅरेज झालं इथं. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? सध्या प्रयागराज या ठिकाणी झाला आहे. महाराष्ट्रात कुठे भरतो? नाशिक. आणि कधी भरणार आहे? 2027 मध्ये. त्यासाठीच नवीन पोलीस भरती लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले मास्क ATM कोणत्या राज्यात सुरू झाले होते? तर बघा, UP उत्तर प्रदेश या राज्यात भारतातील पहिले मास्क ATM सुरू झाले होते. पुढील प्रश्न, 1878चा व्हर्निक्युलर प्रेस अधिनियम कोणी रद्द केला विचारला आहे? तर बघा, लॉर्ड रिपन यांनी हा व्हर्निक्युलर प्रेस रद्द केला होता. पुढील प्रश्न, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर बघा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था नागपूर या शहरात आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात जे काही विमानतळ होतं त्याचं नामकरण बदलण्यात आलं आहे. तुकाराम महाराज यांच्या नावावरती पुणे विमानतळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ औरंगाबाद या ठिकाणी, जे की छत्रपती संभाजीनगर या नावाने नामांतरण झालं आहे. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर बघा, ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असतो. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, ATS म्हणजे काय? अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक, यालाच आपण ATS असे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? तर बघा, भंडारदरा हे एक धरण आहे, हे औष्णिक विद्युत केंद्र नाही आहे. पुढील प्रश्न, असदगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? असदगड किल्ला अकोला या शहरात आहे. पुढील प्रश्न, माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती? तर बघा, महाराष्ट्रीयन महिला विचारली आहे. बचेंद्री पाल याचं उत्तर अजिबात नाही आहे. कृष्णा पाटील ही पहिली महाराष्ट्रीयन महिला जी की माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली ठरली होती. पुढील प्रश्न, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याशी कुचिपुडी हा नृत्य प्रकार संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम डॅश डॅशमध्ये संमत करण्यात आला होता? तर 1967 साली महाराष्ट्र पोलीस अधिनियम संमत करण्यात आला होता, ग्रामीण पोलीस अधिनियम. पुढील प्रश्न, दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधली? तर दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधली होती? शहाजहान यांनीच बांधली होती. पुढील प्रश्न, देशातील सर्वोत्तम स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण कोणते घोषित करण्यात आले होते? तर बघा, त्यावेळेस वैष्णोदेवी मंदिर हे स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाण घोषित करण्यात आले होते. जास्त जुनं नाही आहे, 2019चे प्रश्न आपण अभ्यासतो. आपण 2014 पासून तर 2025 पर्यंत म्हणजे 24 पर्यंत ज्या काही पेपर झालेत त्या सर्वांचे प्रश्न आपण इथे PYQ स्वरूपात अभ्यासणार आहोत. आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नसेल आवडत तर नाही केलं तरी चालेल. पुढील प्रश्न बघा, रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? तर बघा, रामेश्वर हे कोठे आहे? तामिळनाडू या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? तो कोणार्क सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? ओरिसा या राज्यात कोणार्क सूर्यमंदिर आहे. पुढील प्रश्न बघा, भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? तर बघा, झारखंड या राज्यात दगडी कोळशाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पुढील प्रश्न, भारतातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? 1250 किलोमीटरची पश्चिम वाहिनी गणली जाणारी नर्मदा ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी आहे. महाराष्ट्रात हिची लांबी फक्त 54 किलोमीटर आहे, जे की नंदुरबार या जिल्ह्यातनं सरत ती पार करते. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. पुढील प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना व्हॅलेंटाईन चिरोली यांनी म्हटले होते. ऑप्शन क्रमांक C, लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे? तर बघा, वेरूळ या ठिकाणी कैलास मंदिर आहे. घृष्णेश्वर तिथे आपलं ज्योतिर्लिंग आहे, वेरूळ या ठिकाणीच आहे. पुढील प्रश्न, MPS कशाशी संबंधित आहे? तर बघा, स्फोटक द्रव्य याच्याची MPS ही संज्ञा संबंधित आहे. पुढील प्रश्न, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
अमरनाथ हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीरमध्ये आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोठे आहे? तर साहजिकच आहे, पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा इथं प्रश्न थोडा सिली मिस्टेक झाली असेल. कोणत्या राज्यात लोकसंख्या सर्वात कमी आहे असा प्रश्न होता. तर याचं उत्तर सिक्कीम आहे. आणि जर घनताचा विचार केला की कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे, तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. त्यालाच सरळ भाषेत विरळ लोकसंख्या असे देखील म्हटलं जातं. याचं उत्तर अरुणाचल प्रदेश आहे. आणि लोकसंख्या सर्वात कमी विचारली तर सिक्कीम आहे. पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे जनक कोण? तर RR पाटील यांना आपण महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेचे जनक म्हणतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन आहे? तर बघा, आयकर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन मानले जाते. ऑप्शन क्रमांक 1. सेज म्हणजे काय? सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे? बघा, प्रश्न वाचताना नीट वाचा. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी विचारलाय, याचं उत्तर पुणे आहे. खूपशे मुलं यशवंतराव चव्हाण विद्यापीठ समजून नागपूर येते, म्हणजे इथे ऑप्शनमध्ये नागपूर नाही आहे, पण प्रश्नामध्ये जेव्हा पोलीस भरती होते तेव्हा असं एकदा प्रश्नांमध्ये नागपूर, नाशिक आणि पुणे असे ऑप्शन दिले होते. खूपशा मुलांनी हे प्रश्न चुकवले होते, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचत जावा. पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणी सुरू केले? राहुल गांधी नाही आहे. भारत छोडो आंदोलन बाबा आमटे यांनी सुरू केले होते. ते नंतर आता सध्या गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी त्याची यात्रा केली होती. दुधाची घनता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर बघा, दुधाची घनता लॅक्टोमीटरमध्ये मोजली जाते. या उपकरणाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 या वर्षी झाला होता. रायगड किल्ल्यावरती करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला कोणी आणली? तर बघा, भानुदास यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला आणली होती. आजचा शेवटचा प्रश्न, बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा, बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र JF रिबेरो यांचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. काही चूक झाली असेल तर माफ करा. एखादी प्रश्न चुकला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आपण प्रश्न दुरुस्त करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.